आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन सर. सर काय सांगणार तुम्ही या ठिकाणी रेशीमबाग कार्यालयात आलेले आहेत, किती महत्त्वाचा हा विचार भाजपसाठी महायुतीसाठी? आमच्यासाठी तर हे प्रेरणास्रोत आहे, हे ऊर्जास्रोत आमच्यासाठी आहे. संघस्थान हे आमचं मूळ आहे. आम्ही सगळ्याच्या ब्रँचेस आहोत आणि आपण यावेळेला बघता की केवढं मोठं यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे महाआघाडीला. आणि आपल्याला ही याची कल्पना आहे की याचं मूळ जे आहे ते आमचा परिवार आहे. परिवाराने एवढी मेहनत केली, कष्ट केलेत आणि म्हणून आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवता आला. संघाच्या या बौद्धिकाचा फायदा होतो मंत्री म्हणून काम करताना, आमदार म्हणून आपल्या क्षेत्रात काम करताना? निश्चित. मी तर बाल स्वयंसेवक आहे. लहानपणापासून मी शाखेत जात होतो. माझा आणि संघाचा खूप जवळचा संबंध आहे. नंतर मी विद्यार्थी परिषदेमध्ये गेलो, नंतर मी भाजपत आलो. माझं तर प्रेरणास्रोत हेच आहे, संघच आहे, संघ शाखा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे येऊन अनेक आम्ही ऊर्जा घेतो. इथले विचार ऐकून इथे काही फार मोठं उद्बोधन होत नाही, परिचय होतो, थोडक्यामध्ये बोलणं होतं. पण निश्चित गुरुजींची समाधी, परमपूज्य गुरुजींची समाधी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी हे एक प्रेरणास्रोत आहे. एक है तो सेफ है हा नारा या विधानसभेत प्रचंड गाजला, त्याचा फायदाही झाला तुम्हाला, इतकी विक्ट्री मिळाली. त्याचा हिंदुत्वाशी महत्त्वाचा संबंध, जवळचा संबंध? निश्चित त्याचा खूप मोठा फायदा, एवढं मोठं यश जे आम्हाला मिळालं त्याचा फायदा निश्चित आहे. लाडक्या बहिणींचा आहे, एक आहे तो सेफ आहे या नाऱ्याचा पण या ठिकाणी आहे. आणि म्हणून एवढ्या मोठं म्हणजे विक्रमी मतदान, यावेळेला सगळे रेकॉर्ड महाराष्ट्रातले तुटलेत आणि एवढ्या मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो की चांगल्या चाल्यांच्या म्हणजे सगळे अंदाज फोल ठरलेत. कोणालाही वाटलं नव्हतं, आम्हालासुद्धा वाटलं नव्हतं, पण जनतेने, मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलं आणि एक विक्रम महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारणाच्या हा या ठिकाणी झाला. भाजप आणि शिवसेनेचे आमदार, बहुसंख्य आमदार आले, परंतु दादा गटाचे काहीच आमदार आले, 1-2च आमदार आले, दादाही नाही आले. येतील मला वाटतं. अजून मला काही कल्पना नाही या गोष्टीची, पण निश्चित दादांच्या बाबतीत मला माहीत नाही ते आज कुठे आहेत, इथे आहेत, कुठे आहेत. पण अनेक आमदार त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.